नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता वातावरणात होत आहे या ठिकाणी प्रचंड बदल। यामुळे आजपासून संपूर्ण राज्यात वाढणार पावसाचा जोर। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता वातावरणातील बदलामुळे आजपासून संपूर्ण राज्यात 100% वाढणार पावसाचा जोर। पण वातावरणात असा कोणता बदल होत आहे की ज्यामुळे आजपासून संपूर्ण राज्यात 100% वाढणार पावसाचा जोर? हा वाढणारा जो पाऊस आहे काय आपल्या जिल्ह्यात कोसळणार, काय आपल्या तालुक्यात कोसळणार, काय आपल्या शेत शिवारात कोसळणार, या प्रत्येक प्रश्नाचं आता उत्तर जाणून घेऊयात। बघा मित्रांनो, या वर्षी मान्सूनने आपला मुक्काम आपल्या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये केला। मान्सून ज्या ताकदीनं आला त्या ताकदीनं काय संपूर्ण राज्यात पसरला नाही। या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मान्सूनच्या मुख्य 2 शाखा आहेत। एक आहे अरबी समुद्रातील शाखा आणि दुसरी आहे मित्रांनो बंगालच्या उपसागरातील शाखा। आणि या 2 शाखांपैकी अरबी समुद्रातील शाखा ही सध्या शक्तिशाली आहे, पण बंगालच्या उपसागरातील शाखा मात्र कमकुवत असल्या कारणास्तव मान्सून हा राज्यात पोहोचून सुद्धा आपल्याला म्हणावा तसा पाऊस मिळाला नाही। पण हवामान खात्याच्या लेटेस्ट अंदाजानुसार मान्सूनची बंगालची शाखा सुद्धा येत्या काही तासांमध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की बंगालच्या उपसागरातील मान्सूनची शाखा सक्रिय झाली की आपल्या राज्यामध्ये पावसाचा जोर वाढतो। आणि हीच आहे सध्याची लेटेस्ट अपडेट की मान्सूनची बंगालची शाखा ही सक्रिय व्हायला लागलीये आणि त्यामुळे वातावरणात प्रचंड बदल होऊन आजपासून संपूर्ण राज्यामध्ये आता 100% वाढणार पावसाचा जोर। यामध्ये मराठवाडा, विदर्भ, कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र या 5ही विभागामध्ये आजपासून पावसाचा जोर वाढेल। परंतु खास करून ही जी मान्सूनची शाखा आहे बंगालची, ही आपल्याला जवळपास एक 22 तारखेच्या आसपास शक्तिशाली रूप त्या ठिकाणी घेताना दिसेल। आणि त्यामुळे 23 तारखेपासून म्हणजे 23 जून पासून संपूर्ण राज्यामध्ये हा पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे आणि बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। म्हणजे ना कोणता जिल्हा सुटणार ना कोणता तालुका सुटणार, ही अपडेट आहे। त्यामुळे पाऊस जर ओके पडला तर आपण मधल्या 4-5 दिवसांमध्ये पेरणी करून घ्यावी, कारण एकदा धान उठलं त्यानंतर जबरदस्त पाऊस झाला तर आपल्याला त्या ठिकाणी संधीचं सोनं करता येईल। पण नियमितपणे एक शेवटची विनंती की बाबांनो, जीव फार महत्त्वाचा आहे। त्यामुळं विजा कोसळण्याच्या घटना आजही घडायल्यात। स्वतःचा जीव जपा आणि कामं करा। झाडाखाली अजिबात थांबू नका। कधी तर वीज त्या ठिकाणी कोसळण्याची भीती किंवा वादळी वारं सुटलं तर। आणि दुसरी गोष्ट, मोबाईलच्या नादाला लागू नका, स्विच ऑफ करून टाका, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या। काम आजचं उद्या होत असते पण जीव एकदा गेल्यावर परत येत नाही। तुमचा जीव तुमच्या कुटुंबासाठी लाख मोलाचा आहे, हीच आपणास कळकळीची विनंती। तर मित्रांनो, पावसाबद्दलची ही लेटेस्ट अपडेट आपणास कशी वाटली खरं मला एकदा कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आणि व्हिडिओ आवडलाय का बाबांनो, एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा ना बाबा। आणि सबस्क्राईब का ठेवतात मला माहित नाही, एवढं पोट तिडकीतून तुम्हाला माहिती देतो, एक सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या मित्रांनो। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या माझी शेतीवर मिळत राहील।
तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.